हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज सॅटरडे आहे, काल फ्रायडेला आम्ही ताईकडे आलो। तर मी, ताई, विशाल आम्ही सगळे जाणार आहे आणि अनन्या इकडे बघा कशी खेळते। तर आम्ही सगळे जाणार आहे आसनगावला। तर आसनगावला परमाळे गाव आहे, तर त्याची यात्रा आहे। तर खूप वर्षानंतर आज सुट्टी आहे आणि यात्रा आहे, तर म्हटलं जाऊन यावं। तर मग देवाला जाऊन यावं म्हणून मग आम्ही निघालो आहे। तर मग तुम्हाला पण दाखवते कशी आहे यात्रा ते। आणि आम्ही आसनगावलाच राहणार आहे आज आणि उद्या रिटर्न येणार आहे। तर आम्ही काय 2 दिवस काय मजा मस्ती करणार, तर ते पण तुम्ही बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा, खूप भारी होईल गावचा व्हिडिओ। तर भेटूया। तर घरी जाताना मस्त असा रोड होता। केळीवाली आणू 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 वाव, किती छान पाणी ना। असं वाटतं पाण्यात जवळ बसायला। वाव, घर बघा आमचं कसं छान भारी बनतंय। दाखवायचं भारी दिसतंय ना। अण्णा आले। बबडी आली। अरे तिला घेतलेला ना मी। तर आम्ही आता आलो आईकडं। तर हे आता घर आमचं पुढं, ते आता बघितलं असेल तुम्ही, तर पुढं ते काम सुरू आहे, तोपर्यंत आता ती इकडे राहते। तर आमचं जुनं घर आधी समोर होतं, तर ते आता नवीन बांधायचं काम सुरू आहे, तोपर्यंत आई अण्णा इकडे राहतेत। तर असं हे एक 1 रूमचं पण छान घर आहे हे पण। तर एका रूम मध्ये सगळं आहे। आता 2-3 महिने फक्त इकडं राहणार आहेत, मग ते घर झालं की तिकडं जाणार। इकडं बघा कसं गावाला आलं की हे सगळं आपल्याला दिसतं। छान गाई आहे, म्हस आहे। आणि इकडं घर बनतंय, तर आपण थोड्या वेळाने त्याची टूर करूया। तर गावाला आलं की सगळं हे असं म्हशी, गाय, हे असं सगळं शेत असं छान दिसतं। कुठं कसला पिकलाय केळीचा गड। अजून आहे। हा, इथं एक, अजून एक कुठं, केवढे आलेत। आम्ही आलो इकडं आता केळीचं घड तोडायला। अण्णांनी ठेवलेलं केळीचं घड आमच्यासाठी। इकडं आण बघू तिला। तर हा केळीचा घड काढायचा आणि हा काढताना हळद कुंकू लावणार मी, आणि पूर्ण केळीचं झाडच काढायचं, फक्त घड नसतं काढायचं। घड काढलंय त्याच्यासोबत पूर्ण ते त्याचं झाड पण काढायचं असतं। तर आता मी त्याला हळदी कुंकू लावते। पडलेले आहेत ऑलरेडी, पिकलेले तरी काढ।
ते घे अर्णव, अर्णव ते घे. केळीवाला अर्णव, केळीवाली आणू. गोड्याची चाललाय रे सार्थक, कुठं चाललाय? कशाला पाणी पाजाय? दोघं चालले एवढं सगळ्यांना घेऊन? ए ह्याला नाही नेतवाय. अरे त्याला बांध की, सोडलं मागडं आलं बघ. ही माझी सगळ्यात छोटी काकी आणि ही त्याच्यानंतर मधली काकी. आम्ही आता सगळी यात्रेला जायला रेडी झालोय. आता जातो, मग बघू यात्रेमध्ये काय काय मजा मस्ती करतोय. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आम्ही आता सगळे इकडे आलो की अशी सगळे जण खूप बसतो एकत्र, गप्पा मारतो, मजा करतो. तर तुम्ही बघा आता. हाय, जायचंय पण माझ्या आटपा लवकर. चला चला. माझा भाऊ प्रतीक ही कुणाची गाडी आहे? उसाची. तुकडे करतेस. आत्ताच आम्ही जस्ट निर्माण बांधलेला आहे. हा संपूर्ण आमचा हॉल आहे. त्यानंतर आतमध्ये हा दाखवतो. हॉल मोठा झाला. ते आमचं किचन आहे. अजून फरशी वगैरे बसवायचे, किचन तयार व्हायचंय. ते आत्ताच उद्या परवापासून आम्ही किचनचं काम सुरू करणार आहे. त्यानंतर इकडे आमचं हे पलीकडे बेड आहे. या इकडे ही आमची 2 बेडरूम आहेत. हे एक बेड, एक बेड आहे. आणि त्यानंतर आता पलीकडे काय दुसरं बेडरूम. कसं वाटते? कसं वाटते? खूप छान वाटतंय, मस्त आहे, जागा खूप छान आहे. हा बेडरूम कुणाचा आहे सांगा? हे कोणाचं बेडरूम आहे? हा बेडरूम आमच्या ताईचा. अरे वा, नाही का? अच्छा, ठीक आहे ठीक आहे. आणि हा जो बेड इकडे आहे आमच्या प्रियांकाला हा बनवून. अरे वा, इकडे गेला बघा, छोटा बेड केला इकडे गेला आहे. असं केलंय. इकडे मजा आहे बाबा यांची दोघींसाठी. आणि वर जो आहे तो आपला सेपरेट शुभम गाडी केलाय. त्याला प्रायव्हसी. आम्ही आपल्या इकडे हॉलमध्ये. हा आमचा एरिया, हा जिना. ठीक आहे, आता आम्ही आमच्या मुलाची रूम बघायला चाललो. घरातूनच जीत आहे. त्या आठवड्यात आम्ही काम पूर्ण करणार आहे. येते. हा आम्ही शुभम गाडी बेड काढलेला. अरे वा, हा मास्टर संडास बाथरूम अटॅच केलेला आहे. गॅलरी का? हा आणि एक गॅलरी व्यवस्थित. ही गॅलरी आहे. त्या बाजूला गॅलरी आहे. चांगली आहे गॅलरी. हे आपलं शेत आहे इकडं. इकडे पण आहे गॅलरी. आहे ना गॅलरी. एवढी मोठी गॅलरी. ही गॅलरी नको होती पाहिजे ना. असं कासाही पाहिजे होती. पुढे नाही गॅलरी. पुढे पुढे त्याचवर पुढे मोकळच नाही तिकडे. शाळेवरची पाखरं इकडं. ही आंबे झाडं इकडे आमचीच आहेत. आमची आपलीच आहे. चिंच झाड आहे, हंसाचं झाड आहे. बाहेर दिसतोय व्ह्यू हा गॅलरीच.
असं अण्णा खाली जाणार आमच्या पोराच्या मध्ये बसायचं आण म्हणाल ताईला जेवणावर तुम्ही नव्हतं बघितलं? मी नाही आलीच हा टेरेस. अजून जर वरचा टेरेस बघितलं तर काय म्हणते तरी जिना बसलोच जाऊ बरोबर खाली जाणार इकडे जागा ठेवले का? शिडी जातो जागा ठेवले का इकडं? आणि आता इथे गेट करायचं मध्ये असं. काय अजून हा काढलेला नाही. तर इथे आई तिने लावलेला जो हरभरा आहे तर तो दाखवत होती. ते हरभरा खायला आहे बघ मस्त सुकलाय हावळा भाजी संध्याकाळी भाज्या संध्याकाळी संध्याकाळी हावळा भाजी आपण आल्या इथं तरी त्या सड्यावर ठेवलाय मी. हावळा हो का मग म्हणलं एवढा संध्याकाळी म्हणलं तू आली होती की उपट्याचा भाजायचा मस्त मध्ये फणस पण आलाय. सगळ्यांनी तसं ठीक आहे फालतू. खाऊ मस्त पैकी चला आईस्क्रीम खाऊ. पाळणे पण असतात. बसूया. जम्पिंग करायचंय का जम्पिंग मी लय वर्षातून चालले. सुटायचं ते अनु इकडे बघ टोपी घातली अनु. काढायचं नाही काढायचं नसतं. आई वाटल्या देवीच्या चरणी ते फुलाची उत्सवामध्ये सादर करतील. वाटजाईच्या नावाने सांग बोल सांग बोल सांग बोल मानसिक रामचंद्र कदम यांच्याकडून वाघदा देवी चरणी 101 रुपये या ठिकाणी देणगी अर्पण करण्यात आलेले. देवी चरणी 101 रुपये या ठिकाणी देणगी अर्पण करण्यात आलेले. बोला अशीच भरभराटी घोड्याचं हलतं नाही भारी वाटतं. बघा आला पांडाला पांडा 201 रुपयाच्या ठिकाणी देणगी आलेले. मला दे.
आईस्क्रीम खातोय तेव्हा. तर जिथे यात्रा होती ते गाव असं डोंगरा होता आणि पायथ्याला आमचं गाव आहे. तर मग असा रोड आहे पूर्ण तिकडे जायला, पण 15 ते 20 मिनिटातच डिस्टन्स आहे, जास्त काही डिस्टन्स पण नाहीये. तर असा छानपैकी व्ह्यू होता, तर म्हटलं एक शूट घ्यावं. तर आम्ही आता आलो यात्रेवरून, मस्त मजा करून. सगळं बघा अवतार कसं झालाय. तर आता आवरतो, फ्रेश होतो आणि बघू अजून काय होतंय आज संध्याकाळी. नेक्स्ट डे. तर सकाळ सकाळी घराला पाणी पण मारायला लागतं. तर इकडे शुभम पाणी मारत होता आणि मस्त कोवळं ऊन पडलेलं आणि इकडे चुलीवर पाणी तापवतात गरम गरम आंघोळ करण्यासाठी. तर पाणी लय कमी नळासाठी पाणी तापवलेलं. तर दिवसभरात काही शूट नाही केलं, जेवण खूप वेळ गेला आणि त्यानंतर आराम केला. आणि इव्हिनिंगला इकडं आलेलो. तर हा आहे जोंधळा म्हणजे ज्वारी. तर हा नेक्स्ट वीक मध्ये आता काढायला येणार आहे. तर तो आलाय की नाही काढायला, तर हे बघायला आलेले. तर हा पूर्ण शेतामध्ये ज्वारी आहे. तर रात्रीचं जेवण झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळाने निघणार होतो पुण्याला जायला रिटर्न. तर मग म्हटलं एक फेरी मारून येऊया घरातून. तर परत एकदा मी आणि ताई गेलेलो घरामध्ये, त्यामुळे भारी वाटत होतं. तर पूर्ण घर झाल्यानंतर मी नक्कीच छान व्हिडिओ करीन, इंटेरियर वगैरे सगळं झाल्यानंतर. निवांत बसून गप्पा मारणं कट्ट्यावर हे फक्त गावालाच भेटतं. वाकडलाय मागला काहीतरी लागल. तिला ठेवा तिथं. गेली गाडी राहिली तिथं थांबवा, समूला विचार ग. आवाज दे फक्त. अनु बायकर बाय. टाटा अनु. चलो चला नाना. या चल. आई माझी चप्पल तिथं काढली ती उचलून वर ठेव. तुम्ही कधी जाणार आहे? इथं आहे, इथं गाडी होती तिथं आहे. आई गाडी होती तिथं आहे. अनुला कर बाय. अनुला बाय करा. अनुला ती बघ बाय करते.